रंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आरोही मालविकाची वाट बघत बसलेली असते आणि अजूनही मालविका काही स्कूलमध्ये आलेली नसते. त्यामुळेच ना खूपच जास्त टेन्शन आता आरोहीला आलेलं असतं. आरोही विचार करते की काय झालं असेल की अजून आल्या कशा नाही आहेत या. आता मला जायचं आहे आणि अजूनही ती आली नाही आहे म्हटल्यावर आता मला काही झालं तरीसुद्धा आईबाबांना एकत्र आलेलं पाहायचं आहे. त्यासाठी मी एक काम करते, मी आता स्वतःच इकडनं निघते आणि मी एकटीच जाते असा विचार आता ती करू लागलेली असते. आणि त्याच वेळेला तिला गोलूही थांबवत असतो. गोलू तिला म्हणत असतो की नको, अगं नको जाऊस तू, कारण मॅडम आहेत ना आपल्याला काहीतरी बोलतील आणि त्यापेक्षा ना तू इथेच थांब असं देखील गोलू तिला बोलत असतो. पण गोलूचं सुद्धा ती आता ऐकत नसते. गोलूला ती सरळ सांगते की नाही, मला माझ्या आईबाबांना आता एकत्र आलेलं पाहायचं आहे आणि त्यासाठी मी मात्र आता जायचा विचार करते. मी एकटी जाते, पण मॅडमनं आले ना तर मॅडमनं सांग की ती गेली करून मालविकासोबत. बरं चालेल ना, मी आता निघते. अगं पण तुझ्याकडे पैसे कुठे आहेत? माझ्याकडे पैसे नसले ना तरी मी काय करणार आहे माहिती आहे का, मी आता जाणार आहे आणि मी ना तिथे जाऊन ना माझ्या आईकडून त्याला पैसे घेऊन देईन रिक्षावाल्याला. कारण आता जरी माझ्याकडे पैसे नसले तरी मम्मी माझी आई जी आहे ना ती तर देईलच ना पैसे, असं देखील आता आरोही सांगू लागते. तर आरोहीची आयडिया आता इकडे सुद्धा पटलेली असते. आरोही जेव्हा आता तिकडनं जाऊ लागते तेव्हा मात्र आता आरोही विचार करत असते, आपल्याला रिक्षा भेटली पाहिजे. रिक्षा भेटली की लवकर घरी जाते आणि आई बाबा कसे एकत्र येत नाहीत हेच पाहते. मला ना आई बाबांना कायम एकत्र पाहायचं आहे आणि त्यासाठी मी त्यांना काही करून एकत्र जवळ आणणारच असे विचार ना तिच्या डोक्यात सतत सुरू असतात. लहान मुलांचं हे असंच असतं, त्यांच्या डोळ्यासमोर जे दिसत असतं तेच त्यांना काही झालं तरी सक्सेस करायचं असतं. त्यासाठी ते कोणत्याही तऱ्हेला जातात. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आरोहीच आहे. म्हणजेच काय, तर आरोही आता तिच्या आईवडिलांना एकत्र पाहण्यासाठी आतुर झालेली असते आणि त्याचसाठी ती एकटी रिक्षा करून चाललेली असते. रिक्षा ड्रायव्हरला ती म्हणत असते की मला तुम्ही घरापर्यंत सोडा, मग तिकडे पोहोचल्यावर माझी आई तुम्हाला पैसे देईल. आता तो रिक्षा ड्रायव्हर देखील इतका साधा आणि सरळ दाखवला आहे ना, तो सुद्धा आता म्हणत असतो की ठीक आहे बाळा, मी तुला सोडतो. आणि त्याच वेळेला तो बाजूला जाऊन एका माणसाला फोन करतो. खरं तर ना त्या लोकांना पैशांची गरज असते, मग या मुलीला किडनॅप करून आपल्याला पैसे मिळू शकतात आणि आपण ते काम तर करूच शकतो ना असं त्यांच्या डोक्यात फिट असतं. आणि म्हणूनच त्या रिक्षावाल्याने सांगितलेलं असतं, मी या रोडने या मुलीला घेऊन येतोय, मधल्या रस्त्यात तुम्हाला भेट, मग आपण आपला प्लॅन सक्सेस करूया. असं तर त्यांचं नक्कीच तय झालेलं असतं. आणि पुढे मात्र आता ते तसंच इन्क्रीज त्यांना करायचं असतं प्लॅनिंग. म्हणूनच आता तो माणूस जो आहे तो ते तिला घेऊन चाललेला असतो. पण ज्या वेळेला तो आता रिक्षाने घेऊन जातो ना तेव्हा आरोहीला तिचे रस्ते माहिती असतात, म्हणून आरोही इकडे तिकडे रस्ते पाहते. पण त्यावेळेला तिच्या लक्षात येतं की हा तो रस्ता नाही आहे ज्या रस्त्याने ती नेहमी जाते. हा रस्ता काहीसा वेगळा आहे हे तिच्या लक्षात आलेलं असतं आणि म्हणूनच आता ती त्या रस्त्याने हळूहळू का होईना जात असताना विचार करते आणि रिक्षावाल्याला विचारते सुद्धा. दुसरीकडे अक्षय आता खोलीबाहेर आलेला असतो आणि दाराकडे बघत एकटक वाट पाहत असतो. तर आता त्याला असं वाटत असतं की रमा येईल या आतुरतेनेच तो आता दाराकडे बघत असतो. पण रमा काही अजून आलेली नसते. इरावती मागून येते आणि इरावती मात्र आता त्याला येऊन विचारू लागते की काय झालं रे अक्षय, कोणाची वाट बघतोयस? नाही नाही, कोणाचीच नाही. पण आता इरावतीने ओळखलेलं असतं आणि इरावती त्याला म्हणते की मला माहिती आहे तू कोणाची वाट बघतोयस ते, तू तिचीच वाट बघतोयस ना, रमाची. पण तुला सांगू का, ती येणार नाही आहे. कारण आहे ना तिचं पहिल्यासारखं तुझ्यावर प्रेम नाही राहिलेलं, ती कायमची निघून गेलेली आहे. 4 दिवस ती आपल्याकडे आली होती, पण आता आता नाही येणार ती आपल्याकडे, कारण ती आता कायमची अण्णासाहेबांकडे निघून गेलेली आहे असं देखील आता इरावती ही अक्षयला सांगू लागते. आणि जेव्हा इरावती अक्षयला हे सगळं सांगते तरी सुद्धा अक्षयचा पूर्णपणे विश्वास असतो आणि त्याला वाटत असतं की माझी रमा येणार, काही झालं तरी येणार. आणि याच आशेने तो इकडे तिकडे पाहत असतो आणि त्याला असं वाटतं की चला फायनली रमा जर आली ना तर बरं होईल.
आणि म्हणूनच ना तो एकटक विचार करत असतो. पण इरावती मुद्दामूनच त्याला रमाबद्दल भडकवू लागते आणि रमा काही झालं तरी येणार नाही असं सांगते. तर दुसरीकडे मात्र आता अक्षय हा विचार करत असतो. अक्षयही म्हणत असतो की काय खरं आणि काय खोटं मला खरंच कळत नाही आहे. खरंच रमा मला सोडून गेली आहे का? म्हणजे रमा आता पुन्हा माझ्या आयुष्यात येणारच नाही का? असाच विचार ना आता तो करत असतो. पण तिने असं मला अचानकपणे सोडून जायला नको होतं. दुसरीकडे आता आरोहीला रिक्षामध्ये त्या गुंडाने बसवलेलं असतं. म्हणजेच तो रिक्षावाला खरं तर गुंडच असतो असं म्हणायला हरकत नाही. कारण आहे ना त्याला आता फक्त आणि फक्त पैसे हवे असतात आणि म्हणूनच तो आरोहीला सोडायला तयार झालेला असतो. आरोही मात्र रिक्षाने जात असताना विचार करत असते. तिला हा रस्ता अंजाना वाटत असतो, म्हणजे ओळखीचा वाटत नसतो. तर तिथेच आता जिथे सिग्नलला रिक्षा आरोहीची थांबलेली असते त्या सिग्नलला रमाची सुद्धा रिक्षा थांबलेली असते आणि रमाच्या रिक्षामध्ये अचानकपणे एक मुलगा येऊन बसतो, जो की आरोहीच्या रिक्षामध्ये त्याने बसायला हवं होतं. पण तो चुकून इथे रिक्षामध्ये बसल्यामुळे रमा मात्र आरडाओरडा करू लागते आणि रमा म्हणत असते की तुझी हिंमत कशी झाली. त्याच वेळेला आता रमा त्याला सांगू लागते की बघ, लक्षात ठेव, काही झालं ना तरीसुद्धा ना मी तुला सोडणार नाही. आणि असं बोलूनच आता ती खूप जास्त भडकलेली असते. तर आता तो मुलगा लगेच रिक्षातून उतरतो आणि बाजूच्या रिक्षात जाऊन बसतो ज्याच्यात आरोही असते. मग आता रमाची नजर जाते. रमाला वाटतं की ही तर आरोहीसारखी कोणीतरी मुलगी दिसते. मग आरोही इथे काय करत असेल असा विचार देखील आता तिच्या डोक्यामध्ये येत असतो. खरंच आरोही स्कूलमधून निघाली असेल तर आरोहीचा जीव धोक्यात आहे. आरोही या रिक्षातनं कुठे जाते? हा तर रस्ता जो आहे तो आमच्या घराकडेही चाललेला नाही आहे. मग ही मुलगी कुठे चालली असेल असे अनेक विचार ना तिच्या डोक्यामध्ये येत असतात. आणि त्याच वेळेला ती आता रिक्षातून उतरते सुद्धा आणि इकडे तिकडे पाहत असते. त्या रिक्षावाल्याला सांगते की लवकर त्या रिक्षाचा पाठलाग करा, कारण माझी मुलगी त्या रिक्षामध्ये बसलेली आहे. आणि मग काय, तो रिक्षावाला सुद्धा एकदम सुसाट गाडी चालवतो आणि त्या रिक्षावाल्याचं पाठलाग करतो. कारण ना आता रमाला खूप जास्त काळजी लागून राहिलेली असते. कारण तिला कळत असतं की नक्कीच काहीतरी गडबड झालेली आहे आणि म्हणून आता ती त्या रिक्षाचा पाठलाग करत असते. इकडे मात्र रिक्षामध्ये बसलेला दुसरा मुलगा हा आरोहीला विविध प्रश्न विचारत असतो आणि आरोहीचा हात वगैरे पकडत असतो, जे की आरोहीला बिलकुलही आवडत नसतं. आरोही आता कांगावा करत असते की तुम्ही मला कुठे घेऊन चाललेला आहात? मी तर तुम्हाला माझ्या घरी सोडायला सांगितलं आहे, पण हा रस्ता माझ्या घराकडे जात नाही. तिला गोलूचे शब्द आठवतात. गोलूही तिला बोलला होता की असं एकट्याने जायचं नसतं, नाहीतर प्रॉब्लेम्स होतात, कोणी आपल्याला किडनॅप करतं. आणि अगदी जाताना तिचं तसंच झालेलं असतं. तिला आता या रिक्षावाल्यांनी किडनॅप केलेलं असतं. पण रमा नेमकी तिथे असते आणि त्यामुळेच ना रमा आता त्या रिक्षाचा पाठलाग करत असते. आरोही म्हणत असते की ना तुम्हाला ना आता सोडायला नको, कसे माणसं आहात तुम्ही. आणि त्याच वेळेला आरोही आता मात्र म्हणत असते की सोडा सोडा, हा मला सोडा. पण आरोहीला ते आता माणसं सोडत नसतात, कारण आरोहीला जर किडनॅप केलं तर आपल्याला पैसे भेटतील हे सुद्धा त्यांना माहिती असतं. आणि म्हणूनच तर त्यांनी आरोहीला किडनॅप केलेलं असतं, जेणेकरून त्यांना त्यांचे पैसे तर निदान मिळतील. आणि त्याचसाठी त्यांची ही चाल असते. मात्र रमा मागेच असते आणि रमाना ती मात्र विचार करत असते की काही झालं तरी मला माझ्या मुलीला वाचवायला हवं आणि त्याचसाठी तिची ओढाताण सुरू असते. ती आता त्या रिक्षाच्या मागे जात असताना जोरजोरात ओरडत असते की ए थांबा थांबा, तुम्हा लोकांना मी सोडणार नाही, माझ्या मुलीला तुम्ही कुठे घेऊन जाताय? आरोही आरोही असं सुद्धा रमा आता ओरडत असते. रमाची बा आरोही आरोही करून ओरडत असते ना, तेव्हा मात्र आरोहीला आवाज जातो आणि मग काय, आरोही आता मागे बघून पाहते. त्याच वेळेला आरोही आता त्या माणसांना सुद्धा खूप जास्त जोरात ना धक्का देऊ लागते आणि ती म्हणत असते की तुम्हाला माहीत नसेल पण मी तुम्हाला सांगते की काही झालं ना तरी माझी आई ना तुम्हाला सोडणार नाही, मला सोडा, मला जाऊ द्या, असं देखील ती जोरजोरात म्हणत असते. पण ते गुंड मात्र रिक्षा थांबवत नसतात. तरी जो रिक्षा ड्रायव्हर आहे ना तो म्हणत असतो की हो, ती पोरकी बोलते ते बरोबर आहे, तिची आई बघ ना आपला पाठलाग करते, एक काम करू का, गाडी साईडला थांबवूया आणि हिला रिक्षातून उतरवून टाकूया आणि आपण पळूया. ए नाही, आपण असं करायचं नाही, असं मागे बसलेला मुलगा बोलत असतो. मग आता त्याला तो ड्रायव्हर म्हणतो की अरे मग आपण या सगळ्यामध्ये विनाकारण फसू, तुला कळतंय का, नको फसायला आपण या सगळ्यामध्ये. त्यापेक्षा ना मला असं वाटतं की आपण या पोरीला मध्येच उतरवून टाकूया, मग तर झालं ना. पण आता मात्र तो माणूस ऐकत नसतो. अरे नको रे, आपल्याला पैसे भेटतील या पोरीमुळे,
त्यापेक्षा ना आपण एक काम करूया, आपण या पोरीला घेऊन जाऊया, निदान आपल्याला पैसे तर मिळतील असाच विचार ना आता त्यांचा सुरू असतो. रमाने मात्र आधीच फोन कॉल करायला सुरुवात केलेले असतात, कारण तिला ना आता काळजी वाटून जात असते. ती आता स्कूलमध्ये कॉल करते आणि स्कूलमध्ये कॉल करून ना ती आता खूप जास्त ओरडू लागते आणि ती म्हणत असते की तुम्ही आरोहीला कोणी पालक आलेले नसताना कसं काय सोडू शकता. नाही मॅडम, मी मालविका मॅडमना फोन केला होता, त्यांना सांगितलं होतं. तुम्ही असं कसं मालविका मॅडमना सांगू शकता? तुम्हाला काही कळतंय का? तुम्ही सगळ्यात आधी मला कॉल करून सांगायला हवं होतं. तुमचं ना खूप जास्त चुकत आहे असं देखील ओरडून आता ती बोलत असते. तर दुसरीकडे मात्र आता जी रमा जी आहे ती मात्र आता गाडी थांबवत असते. रमा म्हणत असते की प्लीज गाडी जरा फास्ट चालवा आणि त्या गाडीच्या समोर घेऊन जा. आणि ज्या वेळेला ती गाडी आता समोर घेऊन गेली जाते ना, तेव्हा मात्र आता आरोही जोरजोरात ओरडत असते, आई आई मला वाचव, आई प्लीज, असं बोलून ती आता आरडाओरडा करत असते. आणि जेव्हा ती इतका मोठा आरडाओरडा करते ना, तेव्हा मात्र जाऊन कुठेतरी गाडी थांबलेली असते. गाडी जेव्हा पुढे जाऊन थांबते तेव्हा मात्र रमाला खूप जास्त राग आलेला असतो. पण तो समोर बसलेला माणूस ना, तो मात्र आता आरोहीला सोडत नसतो, कारण आरोहीकडनं त्याला पैसे मिळणार असतात. आणि जर आपल्याला पैसे मिळणार असतील तर आपण हे सगळं काही कसं काय सोडायचं, हाच विचार ना तिच्या डोक्यामध्ये येत असतो. आणि म्हणूनच आता ती मात्र ठरवते की नको, आपण ना काही झालं तरीसुद्धा एकटे डोक्यामध्ये फिट करूया की आपण या गोष्टींना नाकारायला नकोत. त्यापेक्षा ना आपण या माणसाकडनं आपल्या आरोहीला सोडवून घेऊया. आणि म्हणूनच ती माणसांकडनं आरोहीला सोडवून घ्यायचा प्रयत्न करत असते. त्या माणसानं म्हणत असते की माझी मुलगी द्या, तुझी मुलगी हवी असेल ना तर 1,00,000 रुपये द्यायचे, नाही तर तुझी मुलगी आम्ही तुला देणार नाही. लवकर जा आणि 1,00,000 रुपये घेऊन ये. रमा म्हणते की तुम्हाला हवे तितके पैसे मी द्यायला तयार आहे, पण प्लीज माझ्या मुलीला सोडा. पण तरीसुद्धा आता ते लोक रमावर विश्वास ठेवत नसतात, कारण रमा एकदा का तिच्या मुलीला घेऊन गेली तर आपल्याला पैसे मिळणार नाही हे सुद्धा त्यांना माहिती असतं. आणि म्हणूनच ते आता रमाकडे बघतच म्हणत असतात की नाही सॉरी, पण आम्ही तुम्हाला तिला घेऊन जाऊ देणार नाही. काही झालं तरीसुद्धा त्यामुळे ना गुपचूपपणे पैसे द्यायचे आणि मगच घेऊन जायचं. मग काय रमा ठरवते की चालेल, पैसे घेऊन द्यायचे आणि मग घेऊन जायचं ना, मग ठीक आहे, मी लवकरच पैसे घेऊन येते, पण तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, असं देखील रमा आता बोलू लागते. रमा जेव्हा आता हे सगळं काही बोलत असते तेव्हा मात्र आता आरोहीला खूपच जास्त काळजी वाटत असते की आई आता कधी पैसे घेऊन येईल, तोपर्यंत आपण काही या माणसांसोबत इथे थांबायचं आहे का, असं सुद्धा तिला आता वाटत असतं. त्याच वेळेला आता इकडे रमा म्हणत असते की मी आले सा, प्लीज प्लीज माझ्या मुलीला काही करू नका. आता मात्र ती माणसं खूप जास्त खुश असतात आणि त्यांना वाटत असतं की चला फायनली आपल्याला पैसे मिळणार आहेत. म्हणजे काय तर आता ह्या बाईने आपल्यावर विश्वास ठेवला, आपल्याला आता 1,00,000 रुपये मिळतील या मुलीमुळे, असंच देखील आता ते म्हणत असतात. आणि जेव्हा रमाला तिथे असलेले दगड दिसतात तेव्हा मात्र आता ठरवते की नाही, ह्यांना आता असं सोडायचं नाही, ह्यांना चांगलंच वटणीवर आणायचं. म्हणूनच काय तर ती आता लांबूनच ना त्यांच्यावर तो दगड फेकून मारते. त्या गुंडावर जसा ती दगड फेकून मारते ना तसा तो खाली कोसळतो. जसा तो खाली कोसळला जातो तेव्हा रमा म्हणते की माझ्या मुलीला घेऊन जाऊन तुम्हाला पैसे हवेत का, तुला दाखवतेच आता. आणि असं बोलून तिथे एक बांबू सुद्धा असतो, त्या बांबूने सुद्धा रमा आता त्याला झोडायला सुरुवात करते. आरोही मात्र हे सगळं पाहून मजा घेत असते. रमा आता म्हणत असते की कसं वाटलं, आली का मजा. आणि त्याच वेळेला रमाचा जो ड्रायव्हर असतो ना, रिक्षा ड्रायव्हर, त्याने सुद्धा त्या दुसऱ्या रिक्षा ड्रायव्हरला गच्च धरून ठेवलेलं असतं, कारण तो दुसरा रिक्षा ड्रायव्हर जो असतो ज्याने आरोहीला उचललेलं असतं ना, तो मात्र हळूहळू का होईना रमावर हल्ला करायला पुढे येत असतो. पण रमाला त्या माणसाला चोपते, कारण तिच्या हातात तो मोठा बांबू असतो आणि त्या बांबूनेच ती त्याला आता मारू लागलेली असते. आणि जेव्हा ती त्याला मारते तेव्हा जाऊन आता खूप जास्त मजा आरोहीला येते. आरोही म्हणते तुला ना असंच पाहिजे बघ, असंच पाहिजे तुला, आता कसं वाटतंय, बरं वाटतंय का, लाल 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 झालंच असेल ना, असं बोलून ती आता मजा घेत असते. तेवढ्यातच पोलीससुद्धा येतात. पोलीस जेव्हा तिथे येतात तेव्हा रमा आता सांगू लागते की घेऊन जा ह्यांना, हे माझ्या मुलीला किडनॅप करत होते, यांना आता लवकरात लवकर सोडायचं नाही, असं देखील आता पोलिसांना रमा जी आहे ती सांगू लागते. मग काय त्या रिक्षा ड्रायव्हरला सुद्धा आणि त्या माणसाला सुद्धा पोलीस घेऊन जातात. तर दुसरीकडे मात्र तू स्कूलमधनं अशी बाहेर कशी काय पडलीस, असं देखील चाप आता रमा
आरोहीला विचारते. त्याच वेळेला आरोही रडतच रमाकडे माफी मागते आणि म्हणत असते की ते काय ना आई, मला तुला आणि बाबाला एकत्र पाहायचं होतं आणि त्यासाठी मी स्कूलमधनं लवकर बाहेर पडले होते आणि म्हणून मी विचार केला की मालविका अजूनही आली नव्हती. मग काय करू इथे उभं राहून, म्हणून मी एकटीच बाहेर पडले, असं देखील आता आरोही रमाला सांगू लागते. आता रमाला टेन्शन आलेलं असतं की इथे मी जर नसले असते तर काय झालं असतं आपल्या मुलीचं, हे विचार ना तिच्या डोक्यामध्ये सतत येत असतात. ती आता मालविकाला कॉल करत असते. मालविकाला रमा कॉल करत असते, पण रमा एकही कॉल तिचा रिसीव करत नाही. मग आता मालविका मात्र रिलॅक्सेशन घेत असते. म्हणजेच काय तर मालविकाला ना आता खूप जास्त बरं वाटत असतं आणि ती आता रिलॅक्सेशन घेत असताना तिचा कंटिन्यू फोनही वाजत असतो. पण तरीसुद्धा ना ती आता कॉल रिसीव करत नसते. पण तिच्या फोनवर येणारे सतत फोन कॉल्स हे तर आता दिसतच असतात आणि जेव्हा आता हे सगळं काही दिसत असतात ना, तेव्हा मात्र आता ती जी रिलॅक्सेशन देणारी पार्लरवाली असते ना, ती आता फोन रिसीव करते आणि ती मात्र बघत असते की खूप जास्त कॉल येत आहेत. मग आपण हा फोन रिसीव करून तर सांगायलाच हवं ना, कारण जर आपण फोन रिसीव करून नाही सांगितलं तर पुन्हा प्रॉब्लेम होईल आणि त्यासाठी ती आता कॉल रिसीव करते आणि सांगते की मॅडम, तुम्ही ज्या मॅडमना कॉल करताय ना, त्या मॅडम जे आहेत ना त्या खरं तर ना रिलॅक्सेशन घ्यायला आमच्या इथे आलेल्या आहेत. मग आता रमा विचार करते की हिला तर आरोहीला स्कूलमध्ये आणायला पाठवलं होतं आणि ही बाई तिकडे गेली, काय बाई असेल ही. मग आता लवकरच हिचं सत्य समोर आणायलाच हवं. काही झालं तरी मालविका किती हलकट असेल, किती किती वाईट असेल, म्हणजे मी विचार केला होता ती माझ्या मुलीची काळजी घेईल, पण नाही, हे सगळं तर आता ह्यांना सांगावंच लागेल काही झालं तरीसुद्धा. असाच आता विचार ना रमा डोक्यामध्ये आणत असते आणि रमा आता ठरवते की काही झालं तरी हे सगळं सांगूया आणि म्हणूनच रमा जी आहे ती आता जायला निघते. जेव्हा रमा एकटीच जात असते ना, तेव्हा मात्र आता रमा आरोहीला सुद्धा सोबत घेऊन जाते. रमा आता आरोहीसोबत जात असताना ऑलरेडी मालविका घरी पोहोचलेली असते आणि मालविका जेव्हा घरी पोहोचते तेव्हा मात्र आता मालविका विचार करत असते की कसली मी भारी दिसते, एवढी छान दिसते ना, तर खरंच ना मला असं वाटतं मी अक्षयलाही खूप आवडेल. पण आता अक्षय आपला व्हायला हवा, यासाठी आपल्याला काहीतरी करायला हवं आणि म्हणूनच ती आता अक्षयच्या कॉफीमध्ये ते औषध मिक्स करत असते, म्हणजे अक्षय फायनली आपला होईल. अक्षय एकदा का बेधुंद झाला की अक्षयवर आपल्याला आरोप करता येतील की तू फक्त माझा आहेस आणि तू माझ्यावर हल्ला केलास, तू मला आपणवायचा प्रयत्न केलास, माझ्यावर जबरदस्ती केलीस, असे आरोप आपण करू शकतो. हे सुद्धा डोक्यामध्ये तिच्या फिट असतं आणि ती तसंच वागायचं ठरवत असते आणि जेव्हा हे सगळं ती बोलत असते ना, तेव्हा मात्र आता आद्याने हे सगळं काही ऐकलेलं असतं. आता आद्याने हे जेव्हा सगळं ऐकलेलं असतं तेव्हा मात्र आता ती इकडे तिकडे बघत असते आणि ती आता म्हणते की या सगळ्या गोष्टींना लवकरात लवकर रमा काकूंना सांगायला हव्यात, कारण घरात तर कोणीच नाही आहे हिला अडवायला, एकटा अक्षय काका आहे. अक्षय काकाच्या बाबतीत काही होऊ शकतं हे विचार देखील आता त्या आद्याच्या डोक्यामध्ये सुरू असतात आणि त्यामुळेच ना ती आता विचार करत असते. पण इकडे मात्र जी मालविका असते ती आता कॉफी घेऊन अक्षयच्या रूमकडे निघालेली असते. रमाला आता खूप जास्त या मालविकाचा राग ऑलरेडी आलेला असतो, कारण या मालविकामुळे आज आरोही खूप मोठ्या धर्मसंकटात अडकलेली होती. मालविका जात असताना आद्याला पाहते, आद्याला पाहते विचारते काय ग तू इथे काय करतेस, त्यावर आद्या तिला म्हणते की काही नाही, मग तुझा स्टडी कर जा, इथे काय करतेस, असं बोलून ते तिच्यावर ओरडू लागते आणि त्याच वेळेला आता मालविका ती कॉफी वगैरे घेऊन तिकडनं जायला निघते, कारण ती कॉफी आता तिला लवकरात लवकर जाऊन अक्षयला द्यायची असते आणि त्यासाठी तिची आता खूप जास्त धांदल उडालेली असते. पण इकडे आता आरोही विचार करते की या सगळ्याबद्दल ना मला लवकरात लवकर रमा काकूला सांगायला हवं आणि आत्ताच आपण कॉल करूया असं तिचं ठरतं आणि म्हणूनच ती आता रमाला कॉल करायचा ठरवते. रमा आता आरोहीला घेऊन घरी येते तेव्हा अक्षयला मालविकाचं सत्य सांगते आणि सांगत असते की खरं तर आरोहीच्या आज पोटात दुखत होतं, हिला स्कूलमधून फोन गेला होता, ही म्हणाली होती की मी येते, पण ही गेली नाही, त्यामुळे आरोहीवर आज तुम्हाला माहिती आहे का केवढं मोठं संकट उद्भवलं होतं. आरोही ही खूप मोठ्या संकटात होती आणि हे सगळं हिच्यामुळे. आणि आता ना हे तुमच्या कॉफीमध्ये सुद्धा ना हिने काहीतरी मिक्स केले बघा. मग आता ती कॉफी रमा मुद्दामूनच मालविकाच्या तोंडात ओतत असते, पण तेवढ्यात इरावती येते आणि इरावती हे सगळं थांबवत असते. पण आता इरावती शेवटचा बॉम्ब टाकते, म्हणजेच इरावतीने
आता तो व्हिडिओ काढलेला असतो जो की रमाने अक्षयला आय लव्ह यू बोललेला असतो. तो व्हिडिओ आता इरावती साईच्या आईला पाठवते आणि तो व्हिडिओ जेव्हा ती साईच्या आईला पाठवते ना, तेव्हा मात्र आता साईच्या आईची तब्येत बिघडते आणि ती मात्र आता खूपच जास्त सिरियस झालेली असते. रमा धावत येते आणि विचारते की काय झालं. त्यावर अण्णा सांगू लागतात की हे सगळं तुझ्यामुळे होत आहे. साईसुद्धा आता तिथे रडत बसलेला असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.